हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर आज आपण बनवूया रवा आप्पे. त्यासाठी आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ, टोमॅटो, गाजर, पत्तागोबी आणि कोथिंबीर आणि 1 वाटी दही टाकून घेऊ. छान असा आंबूसपणा दह्याने येतो. चवीनुसार मीठ घालून घेऊ. हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. जर याच्यातल्या तुम्हाला कोणत्या भाज्या स्किप करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखी वाढवायच्या असल्या तर वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. नुसतं कांदा टोमॅटो टाकलं तरी चालतं, पण गाजर आणि पत्तागोबीने खरंच एक नंबर टेस्ट येते आप्याला. आता आपण छान असे फुलण्यासाठी थोडासा सोडा टाकून घेतलेला आहे. आता त्या मिश्रणावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी आपण तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे 1 पळी. त्याच्यामध्ये मस्त अशी मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली की आपण हिरवी मिरची टाकून पण छान अशी परतून देणार आहोत. आणि आता हा तडका आपण त्या मिश्रणावर टाकू. आता 10-15 मिनटं मिश्रण छान असं भिजून द्यायचं. बघा, आता इकडं आपण आप्पे पात्रांना छान असं तेल लावून घेऊ आणि आप्पे टाकून. खरं तर जे डाएटवर आहेत किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी, तर तिन्ही गोष्टीसाठी हे आप्पे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. कारण की याच्यात भरपूर असे व्हेजिटेबल टाकलेले आहेत आपण, जे की आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. शक्यतो मुलं असं खात नाहीत आणि डाएटवाल्यांसाठी रोजचं ते बेचव खाऊन सगळी तोंडाची चव निघून जाते. त्याच्यासाठी तुम्ही या प्रकारे आप्पे जर करून बघितले ना, तर नक्कीच तुम्ही 2 दिवसाला एकदा असे आप्पे करून खातान. इतके खायला चविष्ट होतात. आणि आपण मस्त अशी नारळाची चटणी आणि आप्पे. धन्यवाद.